Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our second unit, that is displacement, force and torque measurement, and up to pneumatic load cell we have finished in last video. Now we will continue with next point, that is strain gauge load cell. Okay. तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हायड्रोलिक लोड सेल आणि न्यूमॅटिक लोड सेल म्हणजे हे टाईप्स ऑफ लोड सेलमध्ये बघत होतो. ओके. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण रिमेनिंग जे टाईप्स आहेत लोड सेलचे, स्ट्रेन गेज किंवा पिझो इलेक्ट्रिक, ओके, त्याचं वर्किंग बघणार आहोत. ओके. सो वी स्टार्ट विथ स्ट्रेन गेज लोड सेल. आपल्या डायग्राममध्ये बघा काय दिसते, हा लोडिंग प्लॅटफॉर्म आहे. ओके. आणि इथं आपल्याला काय दिसते, बॉन्डेड वायर टाईप स्ट्रेन गेज. ओके. हे वायर ते काय बॉन्ड स्ट्रेन गेजच्या आपण इथे काय केलेले आहेत, हे वॉलवरती अटॅच केलेले आहेत. ओके. आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दिसते R1, R2, R3 आणि R4. ओके. स्ट्रेन गेज लोड सेल आणि माउंटिंग ऑफ स्ट्रेन गेजेस, या स्ट्रेन गेजेस प्रत्येक आपण साईडवरती अटॅच केलेला आहे. लोड सेल इज द ॲप्लिकेशन ऑफ वायर टाईप बॉन्डेड स्ट्रेन गेज. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ द इलॅस्टिसिटी. ओके. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, इलॅस्टिसिटी. When axial force is applied, its column gets compressed, and when force is released, it regains its original position. ओके. म्हणजे काय, सिंपल वर्किंग हेच आहे बघा. आता जिथं लोड मेजर करायचं आहे इथे आपण हे स्ट्रेन गेज काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यावरती हा लोडिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळी लोड ॲप्लाय होईल, ओके, जितका लोड असेल, जितका फोर्स असेल, तितकं हे कॉलम्स जे आहेत, ओके, हे कॉलम्स ते काय होणार आहेत, कॉम्प्रेस होणार आहेत. ओके. आणि जितकं तुमचं हे कॉम्प्रेस होईल कॉलम्स, ते त्या प्रपोर्शनेट काय होणार आहे, आपलं हे स्ट्रेन गेज आपल्याला आउटपुट दाखवणार आहे. ओके. म्हणजे कसं, when axial force to be measured is applied on load cell, its column gets compressed. The compression of the column causes decrease in resistance at strain gauge along YY and remains unattested along XX. This turns the bridge into unbalanced condition. And the deflection shown by the detector can be directly calibrated to read axial force. Okay. म्हणजे काय आहे, ओके. आता हे वाय किंवा एक्स ज्यावेळी फोर्स अप्लाय होईल, ओके, त्यामुळे हे तुमचं काय होईल, कॉलम हा ट्राय टू बी कॉम्प्रेस. ओके. आणि ह्याच्यामुळं जे स्ट्रेन गेज आहे ह्याच्यामुळे काय होणार आहे, रजिस्टन्स चेंज इन रजिस्टर होणार आहे. ओके. आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला इथं आउटपुट दाखवलेलं नाही, आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला काय होणार आहे, चेंज इन व्होल्टेज मिळणार आहे. ओके. आणि तेच आपल्याला काय होणार आहे, डिस्प्लेमध्ये आपल्याला मेजरमेंटमध्ये डायरेक्टली काय होणार आहे, आपल्याला तो किती लोड आहे तो आपल्याला काय होणार, कॅल्क्युलेट करून तिथं तो दिसणार आहे. म्हणजेच तुमचा जितका फोर्स आहे, ओके, तितकं काय होणार आहे, इथलं चेंज इन रजिस्टन्स आपल्याला इन टर्म्स ऑफ चेंज इन व्होल्टेज, ओके, आपल्याला तो काय होणार आहे, तो डाटा कशामध्ये जाणार आहे, डायरेक्टली जो डिस्प्ले आहे तिथं आपल्याला तो डायरेक्टली काय होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो रीड करता येतो. म्हणजे जितकं तुमचं लोड आहे तितकं तुमचं कॉलम कॉम्प्रेस होणार आहे. ओके. आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट मिळत जाणार, जेणेकरून काय होणार आहे, जितका कॉलम कॉम्प्रेस झाल्यामुळे इथं काय होणार आहे, आपलं स्ट्रेन गेजमध्ये देखील चेंज होणार आहे. आणि हा चेंज कशा होणार, चेंज इन रेजिस्टन्स, आणि त्या प्रोपोर्शनल आपल्याला आउटपुट चेंज होऊन मिळणार आहे. ओके. आणि ज्यावेळी आपल्याला परत लोड रिलीज होईल, ज्यावेळी जसा लोड रिलीज होईल तसं कॉलम आपल्याला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला इथं आलेला दिसून येईल. ओके. तर हे स्ट्रेन गेज आहे. The deflection shown by the detector can be directly calibrated to read axial force. ओके. म्हणजे ज्यावेळी आपला कॉलम, द कॉम्प्रेशन ऑफ द कॉलम डिक्रीज इन रेजिस्टन्स, ओके, ॲट स्ट्रेन गेज अलॉंग YY and remains unattested along XX. ओके. दिस टर्न्स द ब्रिज टू अनबॅलन्स कंडिशन. ज्यावेळी कॉलम कॉम्प्रेस होतो, ओके, त्याच्यामुळं डिक्रीज इन रेजिस्टन्स होतो स्ट्रेन गेजमध्ये, आणि त्यामुळं तुमची ब्रिजची कंडिशन आहे ती अनबॅलन्स होते, आणि ह्याच्या प्रोपोर्शनलच आपल्याला आउटपुट तिथं मिळत जातं. त्यानंतर पिझो इलेक्ट्रिक फोर्स सेन्सर बघूया आपण. पिझो इलेक्ट्रिक लोड सेल असं म्हटलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे.
आता पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचं काय फंक्शन असतं, ओके. म्हणजे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल कसं असतं, ज्यावेळी तो पिझोलिक मटेरियल कॉम्प्रेस होतं, ओके. हे पिझोलिक मटेरियल ज्यावेळी त्याच्यावर आपण लोड ॲप्लाय करू त्याच्यामध्ये काय होतं, कॉम्प्रेशनमुळं त्याच्यामध्ये एक आपण असं म्हणूया की चेंज त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या इनबिल्ट प्रॉपर्टीमुळे जसं तो कॉम्प्रेस किंवा डिफ्लेक्ट होत जाईल त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ओके. किंवा वाईस वर्सा ह्याच्यामध्ये जर आपण काय म्हणू, इफ चार्ज इज अप्लाइड टू दी मटेरियल डिफॉर्म्स मेकॅनिकली, त्यामध्ये काय होतं, चार्ज अप्लाय केला तर त्याच्यामध्ये डिफॉर्म्स मेकॅनिकली, ते ॲटोमॅटिकली मेकॅनिकल डिफॉर्म होतं. म्हणजे ओके, म्हणजे जर आपण त्याचं सेंटेन्स इन वर्ड्स सांगायचं झालं तर काय होणार आहे, वेन मेकॅनिकल स्ट्रेंथ जनरेट्स विदिन द इलेक्ट्रिक चार्ज, ओके. म्हणजेच मेकॅनिकल स्ट्रेंथ ज्यावेळी आपण मेकॅनिकल डिफॉर्म करू, इट जनरेट्स द इलेक्ट्रिक चार्ज विदिन देम, ओके. द इफेक्ट इज गिवन द नेम ऑफ पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट, किंवा ज्याला आपण प्रेशर इलेक्ट्रिसिटी असं देखील म्हणू, ओके. म्हणजे ज्यावेळी आपण त्याला मेकॅनिकली डिफॉर्म करू त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होतो. म्हणजे असं हे मटेरियल जे आहे पिझो इलेक्ट्रिक, ते इथं काय केलेलं आहे आपण फोर्स मेजरमेंटसाठी यूज केलेलं आहे, ओके. तर इथं आपल्याला दिसते बघा, हे काय पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि वरून फोर्स, ओके. आणि हा इंटरनल सिलेंडर आहे आणि हे एक्सटर्नल सिलेंडर आहे आणि ही इलेक्ट्रिक कनेक्शन्स कुठं केलेलं आहे तुमच्या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला, ओके. म्हणजे जसं आपण पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचं एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक बघितली, म्हणजे काय, ज्यावेळी आपण त्याला मेकॅनिकली डिफॉर्म करू तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होतो, ओके. आता इथं सिम्पल फोर्स आहे जिथं मेजर करायचं आहे, किंवा लोड जिथं मेजर करायचा आहे तो वरून आपल्याला दिसतोय. जसा फोर्स वाढत जाईल तसं काय होईल, तुमचं इथले जे मटेरियल आहे ते काय होणार, कॉम्प्रेस होत जाणार आहे. जितकं तुमचं मटेरियल कॉम्प्रेस होईल तितकं त्याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होईल आणि चार्ज ॲम्प्लिफायर थ्रू तो आपण काय होणार आहे बाहेर, म्हणजे जितकं तुमचा फोर्स असेल तितकं आपल्याला इथं आउटपुट व्होल्टेज मिळत जाणार आहे, ओके. आणि ह्या पद्धतीनं आपलं हे फोर्स मेजरमेंट काय होणार आहे, इथं प्रोसेस होणार आहे. म्हणजे जितकं तुमचा फोर्स असेल तितकं आपल्याला त्या प्रोपोर्शनेट इथं ॲम्प्लिफायर थ्रू आपल्याला हे त्याचं आउटपुट मिळत जाणार आहे. Piezoelectric materials are materials that produce an electric charge under mechanical stress. The electric charge obtained is proportional to the applied mechanical stress, ओके. म्हणजेच जो इलेक्ट्रिक चार्ज आपला तयार होणार आहे, म्हणजे जितकं तुमचा फोर्स असणार आहे त्या प्रोपोर्शनल आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज इथं तयार झालेला मिळणार आहे, ओके. The electric charge obtained is proportional to the applied mechanical stress. The charge amplifier can convert this charge into voltage signal. Hence, output voltage of the device is proportional to the applied mechanical force. These transducers are unique in that they are active sensors that do not require power supply. Signals are easily generated. They have small dimensions and can operate well within a wide temperature range. They are typically used to measure oscillations, impact, high speed, tension, and compression. Certain materials, when mechanical strength, generate them within an electric charge, and the effect is given the name piezoelectric effect, pressure, electricity. Okay. तर आता आपण परत एकदा याचं वर्किंग बघूया की कसं आहे बघा. पिझोइलेक्ट्रिक मटेरियलचं काय फंक्शन आहे की ज्यावेळी आपण ते डिफॉर्म करू मेकॅनिकली, ते स्ट्रेंड होईल, ओके. तर त्यावेळी काय होणार आहे, याच्यामध्ये इनबिल्ट काय होणार आहे, तुमचं इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होतो. आणि हाच त्याचं जे हेच त्याचं मेन जे कॅरेक्टरिस्टिक आहे तीच इथं आपण यूज केलेलं आहे फॉर फोर्स मेजरमेंट. त्यामुळे याला पिझोइलेक्ट्रिक फोर्स सेन्सर असं देखील म्हटलेलं आहे. आता इथं बघा पिझोइलेक्ट्रिक आपल्याला मटेरियल दिसते आणि वरती हा काय एक सिलेंडर आहे, म्हणजे ॲक्ट ॲज अ पिस्टन. त्यावेळी फोर्स ॲप्लाय करू त्यावेळी काय जितका फोर्स असेल तितकंही पिझो इलेक्ट्रिक मटेरियल काय होईल, डिफॉर्म होईल आणि त्या प्रोपोर्शनेट ते काय होईल, इलेक्ट्रिसिटी आपल्या इलेक्ट्रिक चार्ज तो जनरेट करेल, ओके. आणि त्याचंच कन्व्हर्जन इथं चार्ज ॲम्प्लिफायरनं आपण करतो आणि ते पुढं आपल्याला डायरेक्ट डिस्प्ले, म्हणजे ज्या आपल्याला
रिक्वायर्ड फॉर्ममध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिस्प्ले इथं दिसून येतो. म्हणजे जितकं तुमचं फोर्स असेल, लोड असेल, त्या प्रपोर्शनेट इथे इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होईल आणि त्या प्रपोर्शनेट इथे आपल्याला आउटपुट मिळत जाईल. ओके, सो दिस इज all about strain gauge and piezoelectric force sensor. Okay, so we will stop here. Thank you.